न्यायालय नागपूर खंडपीठ टायपिंगचा निकाल लागलेला आहे. तर यामध्ये मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर खंडपीठमध्ये इंग्रजीची टायपिंग दिली होती, अशा सर्व विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला आहे आणि सोबतच पाहू शकता तुम्ही, की मुलाखतीसाठी देखील विद्यार्थ्यांना बोलावले आहे. तर आपल्यासमोर ह्या 2 लिस्ट तुम्हाला दिसत आहे. एक तर संपूर्ण विद्यार्थ्यांचे मार्क ज्यांचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्याच्यानंतर वायवा म्हणजेच मुलाखतीसाठी पात्र यादी. तर पाहूया विद्यार्थ्यांना किती गुण मिळालेले आहेत. या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. कारण हे पी-डी-एफ तुम्हाला त्या चॅनलवर मिळून जातील. तसेच नवीन अपडेट्स आलेले सर्व पी-डी-एफ त्या चॅनलवर तुम्हाला मिळून जातील. तर पहा, या ठिकाणी विद्यार्थ्यांचे गुण देण्यात आलेले आहेत. 20 पैकी किती मार्क्स मिळालेले आहेत. तर पाहू शकता या लिस्टमध्ये तुम्ही पहिला जो काही विद्यार्थी आहे, पाहू शकता या ठिकाणी तुम्ही -25.75 गुण मिळालेले आहेत. काही विद्यार्थ्यांना 11.75 अशा प्रकारची ही गुणांची यादी आहे. तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थी हे मायनसमध्ये गेलेले आहेत. म्हणजेच भरपूर चुका विद्यार्थ्यांच्या झालेल्या आहेत आणि काही विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे टायपिंग्समध्ये गुण मिळालेले आहेत. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण गुणांची यादी आहे. आता पाहूया आपण मित्रांनो, मुलाखतीसाठी किती विद्यार्थ्यांना बोलावले आहे आणि मुलाखत ही कोणत्या डेटला होणार आहे. तर यामध्ये अतिशय महत्त्वाची सूचना देखील आहे विद्यार्थ्यांसाठी. अगोदर आपण सूचना पाहूया नेमकी काय म्हटलेलं आहे. पहा, ही जी काही प्रोव्हिजनल एलिजिबल लिस्ट आहे कशासाठी? मुलाखतीसाठी. तर याची जी मुलाखत होणार आहे 13 जानेवारी ते 17 जानेवारी या दरम्यान सर्व विद्यार्थ्यांची मुलाखत होणार आहे, जे काही पात्र आहे. त्याचं व्हेन्यू म्हणजेच ठिकाण आहे, कोणत्या ठिकाणी ती मुलाखत होणार आहे पहा. द रजिस्ट्रार हायकोर्ट ज्युडिशियल ॲट बॉम्बे, नागपूर बेंच, सिव्हिल लाईन, नागपूर. तर या विद्यार्थ्यांनी काय-काय सोबत घेऊन जायचं आहे मुलाखतीच्या वेळेस जात असताना? तर पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, "द कॅन्डिडेट्स आर डायरेक्टेड टू ब्रिंग द ॲडमिट कार्ड्स व्हिच वॉज इश्यूड टू फॉर द स्क्रीनिंग टेस्ट." स्क्रीनिंग टेस्टच्या वेळेस जो काही तुम्हाला ॲडमिट कार्ड दिलेलं आहे, तेच तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. अँड दे मस्ट कॅरी एनी वन ओरिजिनल आयडी प्रूफ आणि एखादं ओरिजिनल आयडी प्रूफ तुम्हाला सोबत ठेवायचं. आधार कार्ड्स जे काही असेल त्यापैकी एक तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता तुम्ही, "द कॅन्डिडेट्स आर फर्दर डायरेक्टेड टू ब्रिंग विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड वन सेट सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज डॉक्युमेंट्स." तुम्हाला एक तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत ठेवायचे, एक झेरॉक्स कॉपी तुम्हाला घ्यायची आहे. स्वतःचं नाव आणि साइन करून तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचं आहे आणि तुम्हाला सोबत न्यायचं आहे. आणि क्वेरीसाठी काही अडचण असेल तर नंबर त्यांनी दिलेला आहे. तुम्ही सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्याला कॉल करून तुमची क्वेरी विचारू शकता. तर अशा पद्धतीची ही लिस्ट आहे मुलाखतीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची. यामध्ये टोटल एकूण पाहू शकता तुम्ही 58 विद्यार्थी मुलाखतीसाठी त्यांनी बोलावले आहेत. तर अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती होती आणि जर मुलाखती संदर्भामध्ये तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करा आणि ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं नाही किंवा मार्क्स कमी पडलेले आहे अशा विद्यार्थी नाराज होण्याची काही आवश्यकता नाही मित्रांनो. काही दिवसानंतरच अजून बॉम्बे हायकोर्ट आणि औरंगाबाद बेंच याची एक नवीन ॲड पडणार आहे. तर त्याच्या तयारीसाठी तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागू शकता.